आज आपण अधिक पौर्णिमेनिमित्त सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ या तालुक्यामध्ये शेकडो वर्ष जुनी आई तुळजाभवानीची दुर्मिळ मूर्ती आहे, त्याचा अभिषेक करण्यासाठी आलेलो आहे. हे अतिशय प्राचीन अवस्थेमध्ये आहे. तर सर्वप्रथम आपण जल अर्पण करून घेतलं. त्यानंतर दही दुधाचा देखील आपण आई तुळजाभवानीला अभिषेक घालून घेतलेला आहे. त्यानंतर शुद्ध हळदीच्या कुंकू मिश्रित जलाने देखील आपण तुळजाभवानी मातेला अभिषेक घालून घेतलेला आहे. अभिषेकाच्या वेळी आई तुळजाभवानीचं तेजस्वी स्वरूप अगदी नयनरम्य दिसत होतं. त्यानंतर आंब्याचा सीझन चालू आहे, त्यामुळे आंब्याच्या रसाने देखील आई तुळजाभवानी मातेला अभिषेक घालून घेतलेला आहे आपण विधिवत. ही मूर्ती अतिशय प्राचीन आहे. तुम्ही बघू शकता, स्वरूपावरनं तुमच्या लक्षात आला असेल. त्यानंतर लगेचच आपण केळी व त्याच्यामध्ये थोडासा मध अर्पण करून त्याने देखील आई तुळजाभवानीचा आपण अभिषेक करून घेत आहोत. तुळजाभवानीच्या सर्वांगासी मध व केळी आपण अर्पण करून घेतलेली आहे. त्यानंतर शुद्ध जलाने आई तुळजाभवानीचा आपण अभिषेक करून घेत आहोत. अभिषेकाच्या वेळी मूर्तीवर एक वेगळंच तेज जाणवत होतं, तुम्ही अनुभवू शकता समोर. त्यानंतर सुगंध मिश्रित जलाने देखील आपण तुळजाभवानी मातेचा अभिषेक करून घेतला. सर्व मांगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. त्यानंतर लगेचच आपण तुळजाभवानी मातेला वस्त्र अर्पण करून घेत आहोत. त्यानंतर तुळजाभवानीच्या सर्वांगासी सुगंधी अत्तर आपण अर्पण करून घेतलं. त्यानंतर देवीच्या कपाळाला चंदनाचा लेप लावून आपण तुळजाभवानी मातेचा मळवट भरून घेतला. त्यानंतर नागवेलीची पानं देखील आपण तुळजाभवानी देवीला थंडावा मिळावा म्हणून अर्पण करून घेतली. त्यानंतर दही भाताचा नैवेद्य देखील आपण दाखवून घेतला. त्यानंतर जिलबीचा देखील प्रसाद आपण तुळजाभवानी मातेला दाखवून घेतला. त्यानंतर पानाचा विडा दाखवून धूप दीप ओवाळून घेतलेला आहे आपण. साक्षात तुळजाभवानी समोर विराजमान झालेली आहे, एवढा आनंद मनाला जाणवत होता. मूर्तीवर एक वेगळंच तेज जाणवत होतं. त्यानंतर तुळजाभवानी मातेला नारळ देखील आपण फोडून घेतलेला आहे. त्यानंतर खणा नारळाने ओठी देखील आपण तुळजाभवानी मातेची विधिवत भरून घेतलेली आहे. देवीच्या अवताभोवताली दिवे लावून देवीचा गाभारा प्रकाशमय करण्याचा एक छोटासा प्रयत्न देखील आपण केलेला आहे. तसेच देवीच्या मूर्तीवर कवडीचे डोळे देखील आपण बसवलेले आहेत. धन्य धन्य तुळजाभवानी.